नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आजपासून एक नवीन सिरीज चालूच करत आहोत. ती आहे मराठी व्होकॅब्युलरी. आणि मराठी व्होकॅब्युलरी हा तसा बघितला तर याचं आवाका खूप मोठा आहे. आणि विशेष करून म्हणजे मेन्समध्ये जो आपला स्ट्रक्चर आहे की 32 ते 33 क्वेश्चन किंवा 35 क्वेश्चन जरी समजा ग्रामरवर असेल, पण 10 ते 12 क्वेश्चन हे व्होकॅब्युलरीवर असतं आणि आपले 5 मार्काचा क्वेश्चन पॅसेजवर असतो. पण 10 मार्कामध्ये जी व्होकॅब्युलरी असते त्याच्यावर पूर्ण आपला स्कोअर मॅक्झिमम स्कोअर डिपेंड असतो. कारण जो ग्रामर कन्सेप्ट असतात तर त्याला जास्त रिव्हिजनची गरज नसते, कारण तो 2दा-3दा रिवाईज केलं तर होऊन जातो. पण जी व्होकॅब्युलरी आहे त्याला मॅक्सिमम रिव्हिजन किंवा जास्तीत जास्त रिव्हिजन द्यावं लागते. पण मग जर रिव्हिजन द्यायचीच आहे कशाला व्होकॅब्युलरीला, तर ती आपण जी एकदम शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये तर करू शकत नाही. त्यासाठी आपण डेली चालू करत आहोत व्होकॅब्युलरी सेक्शन. या सिरीजमध्ये आपल्याला आपण मदत घेणार आहोत तर यशवंत सोलाट सरांची जी मायबोली प्रकाशन आहे पुण्याला, आपण त्यांची मदत घेणार आहोत. यामध्ये आपण आजचा पहिला टॉपिक आहे म्हणजे आपण आपला मेथड कशी असणार आहे. आपण शब्दमाला एक चालू करणार आहोत. यामध्ये आपण पहिले 10 वाक्प्रचार घेणार आहोत, त्यानंतर 10 म्हणी घेणार आहोत, त्यानंतर 5 समानार्थी शब्द घेणार आहोत, त्यानंतर 5 विरुद्धार्थी शब्द घेणार आहोत, त्यानंतर एक शब्दसमूहाबद्दल अनेक शब्द येतो आणि एक अलंकारिक शब्द असतो, आणि त्यानंतर एक शब्द असा असतो त्या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. आणि त्यानंतर आहे शुद्ध अशुद्ध शब्द. हे बघितलं मित्रांनो आपण, म्हणजे 5-6 सेक्शनमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतात. आपण त्या प्रत्येक सेक्शनची जर समजा डिवाईड केलं आणि हे जर दररोज केलं तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. ओके, चला तर मग स्टार्ट करूया पहिल्यापासून. शब्दमाला 1. तर वाक्प्रचार. यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे सुतोवाच करणे. सुतोवाच करणे म्हणजे पुढील गोष्टीची प्रस्तावना करणे किंवा प्रारंभ करणे. ओके, म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रस्तावना करणे किंवा प्रारंभ करणे. त्यानंतर दुसरं आहे इतिश्री करणे. इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, म्हणजे एखाद्या गोष्टीची इतिश्री होणे म्हणजे काय आहे तर शेवट होणे येतं. नेक्स्ट आहे मूठमाती देणे, म्हणजे अंत्यक्रिया उरकणे किंवा शेवट करणे. एखाद्या गोष्टीचा शेवट करणे, आपण म्हणतो ना त्याची मूठमाती दिली त्याला, म्हणजे ती अंत्यक्रिया उकरली. त्यानंतर आहे तडीस जाणे. तडीस जाणे म्हणजे यशस्वी होणे, काम पार पाडणे. एखादी गोष्ट समजा आपण करतोय आणि ती तडीस नेणे म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण यशस्वी झालो किंवा ती गोष्टी आपण पार पाडलेली आहे. त्यानंतर इंगा जिरवणे. इंगा जिरवणे म्हणजे अद्दल घडवणे. जर समजा आपले भांडण झाले तर आपण म्हणतो ना एकमेकांना, कशी एखाद्यांना आपण इंगा जिरवतो, त्याच्यात म्हणजे एखाद्याला अद्दल घडवणे येतं. नेक्स्ट आहे अनिनिस अनिन लागणे, म्हणजे हात घाईसेने जोराच्या हालचाली सुरू करणे हे होतं. नेक्स्ट आहे अक्कल गुंगवणे. अक्कल गुंगवणे बुद्धी कुंठित होणे, दिग्मूढ होणे, गोंधळात पडणे. कधी कधी सिच्युएशन येत असते की आपली अक्कल गुंग होत असते किंवा मती मंद होत असतो, म्हणजे काही काळासाठी. तेव्हा आपल्याला काय होतं तर बुद्धी कुंठित होणे, दिग्मूढ होणे किंवा गोंधळात पडणे आपली एखादी सिच्युएशन येत असते. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अक्कलदाणे. अक्कलदाणे म्हणजे शहाणपणा नाहीसे होते. आपण कधी कधी म्हणत असतो बघ, तुझी का अक्कल गेली का, तुझी का शहाणपणा गेला का, म्हणजे त्या अर्थाने आपण वाक्प्रचार म्हणत असतो. त्यानंतर आहे अकलेचे तारे तोडणे. अकलेचे तारे तोडणे म्हणजे मूर्खपणाने बडबड करणे, अविचाराने बोलणे. हे जोडालामध्ये प्रश्न विचारलेला, हा PYQमध्ये विचारलेला आहे. कोणता? अकलेचे तारे तोडणे आणि मूर्खपणाने बडबडणे किंवा विचाराने बोलणे. त्यानंतर अकलेच्या वाट्याने पाहणे म्हणजे तर्क लावणे पाहणे, म्हणजे कधी कधी काही गोष्टीला आपण जास्तीचाच विचार करतो. आता यामध्ये मेनमध्ये म्हटलं तर कोणतं आहे, जो इंगा जिरवणे हे काय आहे तर अद्दल घडवणे हे एक विचारू शकतात. त्यानंतर इतिश्री होणे. इतिश्री होणे शेवट होणे, हे जे काय आहे जे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अनिनिस अनिनी लागणे म्हणजे हात घाईस येणे आणि जोराच्या हालचाली सुरू करणे. ओके, तर आता म्हणी चालू करू. म्हणी काय आहे, अरसिकेशु कवित्व निवेदन आहे, म्हणजे अरसिक माणसाला काव्य वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही. आता कसं गाढवासमोर जर समजा आपण गीता वाचली तर त्याला कळणार आहे का नाही, म्हणजे अरसिकेशु कवित्व निवेदन. ओके, नेक्स्ट आहे चोराला चावला विंचू, चोर करणं हुकीचू. आता समजा एखादा नीच कर्म करणारा व्यक्ती
त्याबद्दल येणारं संकट सहन करेल, पण केलेल्या कर्माबद्दल त्याला घुसमट नेहमी होत राहील, पण तो असं व्यक्त करणार नाही. त्यानंतर आहे मीठ नाही ते चिंचेशी खायचे. एखादी गोष्ट शक्य नसेल तर त्याचा पर्याय शोधणे. आता समजा एखाद्याला मीठच नाही आहे तर तो काय करतो, चिंच शोधायला जातो. म्हणजे एखाद्याची गोष्ट शक्य नसेल तर तो त्याचा पर्याय शोधायला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे चोराच्या मनात चांदणे. चोराच्या मनात चांदणे म्हणजे वाईट कृत्य करणारा ते उघडकीस येईल का याची सतत भीती वाटत असते. चोराच्या मनात चांदणे. त्यानंतर अस्वला आधी आरोळी. नेक्स्ट आहे अस्वला आधी आरोळी म्हणजे दुसऱ्याने विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी. त्यानंतर खान तशी माती म्हणजे आई बापासारखीच मुले असतात. ओके. नेक्स्ट आहे आयत्या बिळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे येऊ पाहणे. म्हणजे एखाद्याने श्रम करणे आणि दुसरा त्याचे आयते फळ घेऊ बघणे. नंतर काय आहे प्रथमगाक्षे मक्षिका पाहत म्हणजे एखादी चांगली गोष्ट सुरू झाली होतानाच त्यात विघ्न येणे. हे भरपूर वेळेस गोष्ट होत असते. म्हणजे जर समजा आपण एखादी गोष्ट चांगली करायला गेलो तर आपल्याला टोचणारे किंवा टिंगल उडवणारे भरपूर जण असतात. म्हणजे त्याला काय म्हणतात प्रथमग्राक्षे मक्षिका पाहत. त्यानंतर पिसयासी पिंपळगाव काही दुरी म्हणजे खऱ्या भक्ताला परमेश्वर दूर नसतो. जर आपण देवाची भक्ती केली तर देव आपल्याला पावतच असो. त्यानंतर पुढील गिरेक आणि मागीलाचा अनुतापू म्हणजे पुढील कोणतीही वाईट कार्य करू नये आणि पूर्वी केल्याचा पश्चाताप होत राहणे. आता यामध्ये महत्त्वाचे कोणकोणते आपण ते बघू. त्यानंतर मीठ नाही ते चिंचेशी खायचे म्हणजे एखादी गोष्ट शक्य नसेल तर त्याच्यात पर्याय शोधणे. त्यानंतर अस्वला आधी आरोळी म्हणजे दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार कराऐवजीच आपण त्याच्या विरोधात तक्रार करून आपणच सावध असणे. त्यानंतर प्रथमगाक्षे मक्षिका पाहत म्हणजे एखादी गोष्ट सुरू होताना त्यात विघ्ने येणे. ओके, हे झालं. तर आता नेक्स्ट सेक्शन आहे समानार्थी शब्द. समानार्थी शब्द यामध्ये पहिला शब्द आहे एकता म्हणजे काय ऐक्य, एकजूट. त्यानंतर आहे ऐश्वर्य म्हणजे सत्ता, संपत्ती, वैभव. त्यानंतर सामर्थ्य. त्यानंतर ओज म्हणजे तेज, पाणी, बळ. त्यानंतर ओवळा अपवित्र, अमंगळ, अशुद्ध. त्यानंतर ओढ कल, ताण, आकर्षण हे आहे. यातलं मेन कोणतं आहे जे ऐश्वर्य म्हणजे सत्ता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य. त्यानंतर ओज म्हणजे तेज, पाणी, बळ हे आहे. त्यानंतर ओढ म्हणजे कल, ताण, आकर्षण हे आहे. हे झाले आपले समानार्थी शब्द. आता आहे आपले विरुद्धार्थी शब्द. यामध्ये पहिला आहे अजस्त्र म्हणजे छोटा, इवलासा, किरकोळ, सामान्य, सानुला, चिमुकला, साधारण. त्यानंतर नम्र म्हणजे याच्या विरुद्धार्थी शब्द काय उर्मट, अविनयी, चढेल, मगरूर. संत, दुष्ट, दुर्जन, खल, अधम. त्यानंतर आहे अभ्युदय म्हणजे एखाद्याची प्रगती होणे. त्याच्या अपोजिट काय आहे म्हणजे विरुद्धार्थी काय आहे ऱ्हास, अपकर्ष, अधोगती, अवनती हे आहे. त्यानंतर चलती म्हणजे दुर्भिक्ष, हलाकी, विपन्नता, अवनती हे काय आहे त्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तरी आपण एकदा परत बघू, इम्पॉर्टंट आहे. अजस्त्र म्हणजे छोटा, इवलासा, किरकोळ, सामान्य, सानुला, चिमुकला, साधारण. त्यानंतर नम्रच्या अपोजिट काय आहे उर्मट, अविनयी, चढेल, मगरूर आहे. त्यानंतर संत, दुष्ट, दुर्जन, खल, अधम आहे. त्यानंतर अभ्युदय म्हणजे प्रगती. याच्या अपोजिट काय आहे ऱ्हास, अपकर्ष, अधोगती, अवनती आहे. त्यानंतर काय आहे तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. यामध्ये काय आहे पहिलं न गाळलेले पाणी म्हणजे अगळी. त्यानंतर विशेष प्रकारे गाळलेले पाणी म्हणजे आगळी. हा लक्षात ठेवायचा शब्द. अगळी आणि आगळी मधला फरक. त्यानंतर अलंकारिक शब्द कोणता आहे तर नर्मदेचा गोटा म्हणजे थोंब्या मनुष्य. त्यानंतर पेल्यातील वादळ म्हणजे तात्पुरता वाद. आपण म्हणतो ना एखाद्या म्हणजे छोट्या गोष्टीतच वाद येतो तर तात्पुरता वाद असतो तो. त्यानंतर आहे अनिकार्थी शब्द. यामध्ये काय आहे
तर बीजे करणे, बीजे करणे बीजे करणे, बीजे करणे म्हणजे निघून जाणे, महाराष्ट्राच्या बाहेर जाणे म्हणजे प्रवेश करणे. त्यानंतर सायली, सायली म्हणजे काय, छाया, मैत्रीण, हे काय झाले, त्याचे शब्दार्थ झाले, अनेक अर्थाचे शब्द झाले. त्यानंतर अज म्हणजे हॅपी वाईकू, यामध्ये ईश्वर आहे, बोकड आहे, हे काय आहे, त्याचे अनेक अर्थाचे शब्द आहे. त्यानंतर आहे अज, अज आपण आत्ता पाहिलं. त्यानंतर आम, आम म्हणजे न पसलेले आणि सार्वजनिक, म्हणजे आम नागरिक म्हणतो ना, सार्वजनिक, सामान्य व्यक्ती. त्यानंतर शुद्ध शब्द, शुद्ध शब्दामध्ये आपण बघत आहोत. त्यानंतर आपण जर अंगीकारची वेलांटी बघितलं तर ही दुसरी वेलांटी आहे. हे लक्षात ठेवायचं, काय दुसरी वेलांटी आहे. त्यानंतर अंगीकृतला आपण आपल्याला वाटतं की पहिली वेलांटी आहे, तर ते नेहमी दुसरी वेलांटी असते, अंगीकृत. त्यानंतर अंतःचक्षू म्हणजे याचं आपल्याला काय वाटतं की तिथे विसर्ग असेल, पण ॲक्च्युली ते विसर्ग आलेला नाही आहे, विसर्ग संधीनुसार. त्यानंतर अंधकार आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये पण विसर्ग आहे, पण ॲक्च्युली तिथे विसर्ग नाही आहे. त्यानंतर अंधश्रद्धामध्ये आपल्याला वाटतं की तिथे विसर्ग आहे, तर विसर्ग तिथे ॲक्च्युली नाही आहे, तर हा नेहमी तसा लिहायचा असतो. तर ठीक आहे, आजच्या पुरतं हे आपण दररोज ही अशी सिरीज चालू राहू द्या. ओके. आणि आपण ही सिरीज बघत आहोत यशवंत सोलाट सर संचालित मायबोली प्रबोधिनी पुणे, शब्दमाला 1.